हॅलो एव्हरीवन, मी आहे सिद्धेश प्रभू अँड वेलकम बॅक टू थोडा मंच थोडा ट्रॅव्हल. मी आज आलोय एका अशा स्टेकेशनला जे निसर्गाशी कनेक्टेड आहे. या स्टेकेशनचं नाव आहे लेक व्ह्यू फार्म स्टे. हे फार्म स्टे लोकेटेड आहे लोहापे लेक जवळ आणि हे विरार स्टेशन पासून साधारण 1 तासाच्या अंतरावर आहे आणि मुंबई व ठाण्यापासून साधारण 2 ते 3 तासाच्या अंतरावर. हे फार्म स्टे सुरू केलंय एका रिटायर्ड कपलनी आणि ही 1.5 एकर एवढी मोठी प्रॉपर्टी आहे. हे फार्म स्टे पेट फ्रेंडली आहे आणि इथे तुम्हाला अनेक प्रकारची झाडं पाहायला मिळतील. म्हणजे अगदी आपल्या गावातल्या घरी आल्यासारखं वाटेल. इट्स अ परफेक्ट होम अवे फ्रॉम. फार्म स्टे मध्ये एंटर केल्यास खूप छान आणि पीसफुल वाटतं. आपण आता चेक इन केलेलं आहे, तर आधी आपण इथले रूम्स बघून घेऊया. मोठे आणि कम्फर्टेबल रूम्स आहेत विथ 2 बेड्स प्लस एक्स्ट्रा मॅट्रेसेस पण आहेत. सो 1 रूम कॅन इझिली ऑक्युपाय 6 to 7 पीपल. आणि अशीच आणखीन एक रूम आहे. सो तुमचं 12 ते 14 जणांचा ग्रुप असेल तर हा फार्म स्टे सगळ्यात बेस्ट आहे. आणि कपल किंवा छोट्या फॅमिलीसाठी पण ही जागा खूप सुंदर आहे. इथले वॉशरूम्स पण नीट अँड क्लीन आहेत. प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे, कोणाचा काहीही डिस्टर्बन्स नाही. परफेक्ट फॉर कपल्स अँड फॅमिली. भाज्या, फळं, औषधी वनस्पती अशी अनेक प्रकारची झाडं ह्यांनी इथे लावलेली आहेत. त्याची आपण थोडीशी माहिती घेऊया काकांकडून. हा सिंगापुरी नारळ आहे आणि आता तयार झालंय, पूर्ण जुना झालेला आहे. हे मोठं, खूप मोठं आहे, ते जड आहे. हा गोल्डन आहे, हा फक्त पाण्यासाठी वापरतात. हा फणस आहे आपल्याकडे. हा वेंगुर्ला फणस आहे. फणस त्याला येतात, मोठे मोठे फणस येतात आणि साधारण ते पिकायला आता सुरुवात झाली यायला. ते ही फळं लागले बघा, ते सुरुवात झाली. ही पिकायला जवळजवळ मे एंडिंग पर्यंत पिकतात ते. खूप सारे खाली लगडतात त्याला. हे जामचं झाड आहे आणि हे रंगाने हा जाम लाल रंगाचा असतो, गुलाबी लाल रंगाचा. हे सुद्धा जामचं झाड आहे. पण याची फळं असतात ती हिरव्या रंगाची असतात. आता थोड्या 15 दिवसांनी त्याला फळं यायला सुरुवात होईल. हा सुद्धा जामच आहे. हा जाम जो आहे तो सफेद रंगाचा आहे. फळ छोटं मीडियम असतंय, खायला अतिशय उत्कृष्ट, गोड आणि पाणीदार असते. त्याला वर्षभर फळं असतात आणि खूप मोठ्या संख्येने फळं येतात त्याला. हे केळीचं झाड आहे, पण ही आपल्याकडे नॉर्मल होती ती केळी नाही. जंगलामध्ये जी केळी असते, जंगलामध्ये केळी आहे. डोंगर कपारीला ती होते, आपण ते आणून लावले तिकडे आणि त्याला ही फळं येतात छोटी, केळीच असतात. पण याच्यामध्ये 80% बिया असतात फळामध्ये आणि ते जवळजवळ 20% गर असतोय. पण तो गर खूप आयुर्वेदिक सांगितला जातोय, पोटदुखीवर वगैरे. आणि महत्वाचं म्हणजे असं की जंगलामध्ये वानरं वगैरे असतात, त्यांचं हे आवडतं खाद्य आहे. आणि हे जे तोडलं
हे झाड जर आपण तोडलं आणि इथून ते एवढ्या भागामध्ये आत मधला जो गाभा निघतो तो गाभा अतिशय खायला गोड असतो. जंगलामध्ये जे लोक जातात, पाणी वगैरे कधी लागलं मिळालं नाही पाणी, ते हे तोडतात तिथे आणि त्याचं ते पाणी पितात आणि ते खातात. खायला खूप गोड लागते, सफेद रंगाचं असते. हे झाड आहे दालचिनीचं. दालचिनीचा हा जो बुंदा आहे, हा बुंदा आता तयार झालाय. बुंदा या कोळा बुंदा दिसतोय, हा कोळा बुंदा तोडायचा, त्याचे तुकडे करायचे आणि त्याची साल मग काढून घ्यायची आणि वर ते ब्लेडने घासून घ्यायचं. मग त्याचा आपण दालचिनी म्हणून सुकवण्याचा उपयोग होतोय. आणि त्यालाही फळं येतात. आपल्या गरम मसाल्याचे पदार्थ म्हणजे ज्याला नाकेसर बोलतो ते हे नाकेसर. आणि त्याबरोबर त्याची ही जी पानं आहेत ही मार्केटमध्ये तेज पत्ता म्हणून वापरले जातात. म्हणजे एक झाड जे आहे ते पूर्ण उपयोगाचं आहे. त्याची साल, लाकूड आणि ते सगळं पानं, फुलं सगळं त्याचा उपयोग येते. हे जे पान हे ओरिजिनल तेजपत्ता आहे. ही पानं जी आहेत ती काढायची आणि सावलीमध्ये सुकवायची. मग तो त्याचा ओरिजिनल सुगंध जो आहे तो टिकून राहतो. जर उन्हात सुकवले तर इतर झाडांच्या नेहमीच्या पानासारखी वास निघून जातो. हे आहे बेलाचं झाड. शंकराच्या पिंडीला आपण जे वाहतोय 3 पानांचं, ते हे बेलाचं झाड आहे. हे आहे सागाचं झाड. साग म्हणजे ज्याला आपण फर्निचरसाठी जे लाकूड वापरतोय आणि जे महाराष्ट्रामध्ये का देशामध्ये जे प्रसिद्ध सागाचं झाड लाकूड आहे ते आहे पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूर दोन्ही ठिकाणी होते. हे आपण याचा बगीचा केलेला आहे. 100 झाडं आपण लावले, स्टम लावले. ते खूप महागड आहे. लाकडामध्ये सगळ्यात महाग खैर आणि साग, कारण त्याचा उपयोगच तसा आहे. हे चिकूचं झाड आहे. हे डहाणू चिकू आहे. खायला अतिशय गोड, खूपच गोड असते. हे पपईचं झाड आहे. त्याला म्हणतात तैवान पपई. जगप्रसिद्ध जी पपईची जात आहे ती तैवान. आतमध्ये बिया अतिशय कमी असतात आणि खायला सगळ्यात गोड असते. सगळ्यात जास्त गोड असलेली जाती तैवान पपई. हा आहे बांबू, पिवळ्या रंगाचा. त्याचा जास्त इमारतीसाठी वगैरे किंवा घरासाठी उपयोग होत नाही, इतर कोणत्या कामासाठी, पण शो म्हणून त्याचा उपयोग चांगला होतोय. हा आहे बांबू. बांबूचा एक प्रकार आहे. जे जगात जे अनेक बांबू आहेत त्याच्यामध्ये जो इतर कलाकुसरीच्या कामासाठी जो बांबू वापरला जातोय त्याला बोलतात मेस. खूप आकाशापर्यंत उंच जातोय आणि सरळ जातोय. आणि त्याचा दुसरा महत्वाचा उपयोग असं की मच्छी पकडण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो या बुंध्यांचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांबू राईस जो बनवतात त्यासाठी हाच बांबू वापरला जातो. बांबूच्या ज्या अनेक जाती आहेत त्यातली ही जात आहे. हा सगळ्यात बांबू लहान असतोय आणि याचा उपयोग काय होतो, शेतकऱ्याला काठी वगैरे बनवायला, शेतावर फिरण्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं जे म्हणजे मच्छी पकडण्यासाठी रॉड बनवला जातो तो ह्या लाकडाचा बनवला जातो. हाच बांबू वापरतात. आपल्याकडे अशा जवळजवळ बांबूच्या 12 व्हरायटीज आहेत. ऊसाची साधारणतः 4-5 प्रकारची लागवड आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये खाण्यासाठी, जो जेवल्यानंतर खाण्यासाठी स्पेशली वापरतात तो काळा ऊस. रंगाने तो काळा असतो आणि मजबूत असतोय आणि तो दाताला जिभेला लागत नाही, म्हणून तो खाण्याचा ऊस असं बोललं जाते. त्याबरोबरच या प्रकारे इकडे हा जो ऊस आहे, हा ऊस आपण गुळासाठी वापरतो. गुळ जो तयार करतात ते गुळासाठी हा ऊस वापरतो. हा सुद्धा लावलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे हा जो ऊस आहे ज्याच्यापासून कारखान्यामध्ये साखर तयार केली जाते, हा साखरेचा ऊस आहे. अशी विविध प्रकारे ऊसाची लागवड पण या ठिकाणी केलेली आहे. हे आहे कोकमाचं झाड. कोकम जे आपण डाळीमध्ये टाकतोय किंवा त्याचं सरबत बनवतोय, हे कोकणामध्ये जास्त येते. दक्षिण कोकण जे आहे ते दक्षिण कोकणामध्ये जंगलामध्ये अक्षरशः जिकडे तिकडे पसरलेलं आहे आणि खूप आवडीने लोक याचा वापर करत असतात. ज्याप्रमाणे आता आपण ही विविध झाडं बघितली, त्या झाडांमध्ये अनेक वेगवेगळी प्रकारची झाडं आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत की ज्याचं आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या चांगल्या प्रकारे वर्णन केले आणि उपयोग वर्णन सांगितलेलं आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या आंब्याची झाडं आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये लंगडा आहे, दशेरी आहे, सुवर्णरेखा आहे, आम्रपाली आहे, दूधसागर आहे, हिमसागर आहे, केशर आहे, रत्नागिरी हापूस आहे. अशी विविध प्रकारची आंब्याची झाडं आहेत आणि विविध प्रकारची जांभळाची झाडं लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये बारडोळी जांभूळ, आसामी जांभूळ, बदलापुरी जांभूळ, त्याच्याबरोबर हायब्रिड जांभूळ, सफेद जांभूळ जे पिकल्यानंतर पूर्ण सफेद दिसते आपल्याला. त्याचबरोबर विविध प्रकारची इतर जंगलामध्ये जी झाडं आहेत की जणू काही साग
हा एक अतिशय चांगला फर्निचरसाठी उपयोग येणार आहे. त्याच्याबरोबर इतर ऐन वगैरे जे जळाऊ लाकडासाठी अतिशय उपयोगाचं आहे. आणि जंगलामध्ये जी फळझाडं आहेत की जी सिजनेबल असतात, ती सिजनेबलची झाडं आपण या ठिकाणी लावलेली आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची कडुनिंबापासून सगळी आणि विविध प्रकारची बांबूची लागवड केलेली आहे की ज्याचा आपल्याला पण उपयोग होतो, शेतीमध्ये उपयोग होतो, सगळ्यामध्ये उपयोग करता येते. होतं काय की मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या सिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळत नाही. आणि आवडीने ही लोक बघत असतात. प्रत्येक झाडाचं नाव विचारतात, प्रत्येक झाडाचा फोटो घेतात आणि त्याचं वर्णन काय आहे ते विचारतात, त्याचा उपयोग काय ते विचारतात, त्याची फळं कशी आहेत, त्यांना हात लावून बघतात, त्यांना आनंद वाटतो त्याच्यामध्ये. आणि हे सगळं बघून आम्हाला सुद्धा याचा खूप आनंद वाटतोय की आपण जे काही मेहनत करतोय ती सार्थक लागते असं वाटते आणि कुठेतरी आपण एक चांगली गोष्ट लोकांच्या पुढे ठेवतोय, याचा खूप आम्हाला आनंद वाटतोय. छान मस्त फेरफटका मारून आल्यावर भूक तर लागणारच आणि असं घरगुती जेवण मिळणार असेल तर क्या बात आहे. आहा, मस्त छान सुगंध येतो. आहा, मस्त आहे. खूप जास्त स्पायसी नाही. होम अवे फ्रॉम होम. नॉनव्हेज मध्ये ऑप्शन्स आहेतच, पण व्हेज मध्ये पण खूप ऑप्शन. पनीर, गवार, भेंडी. गवार ट्राय करून बघूया. थोडी वेगळी आहे चव. पण स्पायसी नाही, दिसते ग्रीनिश पण स्पायसी नाही आहे, पण छान आहे. पनीर नुसतं पण खाता येईल ऍक्च्युली. बाकी भाज्या पण आहेत पनीर बरोबर. खाल्लं तर फ्लावरचा पीस होता. छान आहे. पण भेंडी ट्राय करूया. मस्त. फिश ट्राय करून बघूया. सॉफ्ट आहे. फ्रेश सी असं मस्त. वरती रवा लावलेला असून तो मला खूप आवडला. मस्त आहे ओव्हरऑल. भरपूर खाऊन मस्त झोपून द्या. दुपारचं झालं. हा डोंगर, हे तलाव, ह्याची पण एक छोटीशी कहाणी आहे, ती पण आपण जाणून घेऊया काकांकडून. हा आमचा तलाव आहे, त्याचं नाव आहे लोपे डॅम. हा आर्टिफिशियल तलाव आहे आणि याचा बांध पूर्णपणे मातीचा आहे. जवळजवळ 350 एकरामध्ये हा तलाव आहे. तलावाच्या पूर्वेकडं आमचं रिसॉर्ट आहे आणि तलावाच्या पश्चिमेकडं मंदाग्नी पर्वत आहे की ज्याचं वर्णन पुराण काळामध्ये केलेलं आहे. विविध औषधी वनस्पती आणि थंड पाण्याचे झरे याच्यासाठी त्याचं वर्णन येते नेहमी. खूप मोठा असा हा पर्वत आहे आणि मंदाग्नी पर्वत म्हणून त्याला रामायणामध्ये याचा उल्लेख आहे. त्याच्यावर समोर आपल्याला जे टॉवर दिसतात ते टॉवर त्याच ठिकाणी एवढ्या अंतर साधारणतः इथून 3 किलोमीटर अंतरापर्यंत या ठिकाणी वज्रेश्वरी मातेचं मंदिर आहे. अकलोली गणेशपुरीची गरम पाण्याची कुंड आहेत. त्याच्यावर जेव्हा संशोधन केलं गेलं तेव्हा ह्या पर्वताच्या खाली फॉस्फेटचे साठे आहेत आणि या फॉस्फेटच्या साठ्यातून ते पाणी तिकडे जाते. त्याच्यामुळे ते पाणी गरम होऊन जाते आणि जी वज्रेश्वरी अकलोलीची कुंड आहेत
त्या कुंडामध्ये ते सगळं गरम पाणी येते. अशी विविध प्रकारची नदीमध्ये कुंड आहेत आणि जमिनीवर सुद्धा कुंड आहेत. खूप लोक वज्रेश्वरी मातेचं दर्शन घ्यायला सुद्धा त्या ठिकाणी येतात, त्याच्याबरोबर आंघोळ करण्यासाठी येतात. असं म्हटलं जातंय की बरेचसे कातडीचे आजार हे त्या ठिकाणी कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर पूर्णपणे साफ होतात. इतकी सुंदर संध्याकाळ आहे, मस्त गरमागरम भजी, कडक कॉफी. क्या बात. आहा. अशा ठिकाणी येऊन कांदा भजी खाणं हे वेगळीच मजा. मस्त. रात्र व्हायला सुरू झालेली, और मे बी आय शुड से रात्र आत्ताशी सुरू झाली आहे. तुम्हाला बार्बिक्यू आवडत असेल तर इथे तुम्हाला बार्बिक्यूचं पण ऑप्शन आहे, व्हेज अँड नॉन व्हेज दोन्हीमध्ये. जेव्हा तुम्ही बार्बिक्यू बनवताना बघता ना, तेव्हा कधी एकदा मी खातो असं होऊन जातं. एक नंबर. मस्त ज्युसी आहे, खूप स्पायसी नाही. खातच राहील असं वाटतं मला. मस्त आहे. ठंडी का सीजन है, उसका गारवा सूखला है, और ऐसे मौसम में बॉनफायर का मजा ही आता है. छान वाटतं. बेसिक, सिंपल आणि घरगुती जेवण. खूप जास्त शो बिझनेस नाही, सिंपल. गावठी चिकन आहे, ज्वारीची भाकरी, चपाती. आहा. आहा. हे ना थोडस सूप जर केलं, गावठी चिकनचं चालेल. मस्त लागतंय. थंडीमध्ये गरम गरम सूप माझं फेवरेट आहे. छान आहे जेवण. आहा. एक नंबर.
पपई, स्टार फ्रूट, पेरू, मलबेरी हे सगळे फ्रुट्स यांच्या इथल्या फार्म मधले, म्हणजे अजिबात केमिकलचा वापर केलेला नाही. एकदम ऑर्गॅनिक, सिंपल आणि हेल्दी ब्रेड. आमच्या रिसॉर्टला ज्याप्रमाणे विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत त्याप्रमाणे विविध गोष्टीवर आम्ही काम करतो. त्याच्यामध्ये खास करून गोरक्षण, त्याच्यामध्ये आम्ही गायी पाळलेल्या आहेत आणि ह्या प्युअर देशी गायी आहेत सगळ्या. त्याच्यामध्ये ही साईवाल गाय आहे, त्याच्यावर ही प्युअर आमच्या भागात मिळणारी गावठी गाय आहे. इकडे हे छोटे आहे पण हे राजस्थानी राठीचं क्रॉस आहे आणि हा एक बैल आहे या ठिकाणी. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुधा पाटील, मुक्काम लोहपे लेक, तालुका वाडा, जिल्हा पालघर. या ठिकाणी आम्ही हे छोटंसं 1.5 एकरामध्ये हे फार्म हाऊस बनवलेलं आहे. आम्हाला मुळातच निसर्गाची खूप आवड आहे आणि त्यामुळं रिटायरमेंट नंतर काय करायचं हा प्रश्न आमच्या समोर होता आणि त्यामुळे आम्ही अशा प्रकारचं एक आमचं स्वप्न होतं की एक बाग करावी, निसर्गामध्ये राहावं आणि झाडाझुडपं, वेली यांची काळजी घ्यावी. तसेच प्राणी वगैरे आमच्या या फार्म हाऊस मध्ये आहेत आणि भरपूर अशी झाडं आहेत, सगळी फळ झाडं आहेत, नॅचरल अगदी गायी वगैरे आहेत. त्याच्यामुळे शेणाचा वगैरे वापर करून ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही या झाडांची जोपासना केलेली आहे. तर बदलापूर, कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंबई या ठिकाणी ज्यांना निसर्गाची आवड आहे अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी येतात आणि हे फार्मस्टे असल्यामुळे या ठिकाणी राहतात आणि निसर्गाचा आनंद घेतात. तर तुम्ही सुद्धा आमच्या या फार्मस्टेला विजिट करा आणि अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने जे अन्न पदार्थ वगैरे आहेत ते आम्ही बनवतो गावठी पद्धतीने, त्याचा आस्वाद घ्या. अशा फार्म स्टे मध्ये राहायला आलं की घरी जायचं मनच करत नाही. म्हणजे एक अख्खा दिवस कुठे निघून गेला कळलंच नाही. इतकं शांत, रिलॅक्स्ड वाटतंय आणि आपल्या डेली वर्क रुटीन मधून एक मच नीडेड ब्रेक आहे. हे लोकेशन, इथले रूम्स तर छान आहेतच, पण ह्यांचं जेवणही तितकंच अप्रतिम आहे. तर तुम्हाला सुद्धा हा फार्म स्टे आवडला असेल तर ह्यांना नक्की व्हिजिट करा. ह्यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतोय. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी खा, प्या, मजा करा. चिअर्स.